आलेलं चारित्र्य जे आहे त्याच्यावरती आपण टिप्पणी कशाला करा. लोकांसमोर जे चारित्र्य आहे ते आहे, ते रेसमध्ये असते तर आम्ही कदाचित त्याचं दखल घेतली असती. आज असताना जिथे आमच्या उमेदवाराच्या संदर्भात पंतप्रधानाला दखल घ्यावी लागते त्या ठिकाणी असताना कोण कुठे आहेत हे आपण अंदाज बांधलेला अधिक चांगला असं मी त्या ठिकाणी मानतो. तुम्ही आता असं नाही म्हटलं होतं. मी त्यांना ते माझ्याकडे 3 महिन्यापूर्वी आले होते. मला लोकसभा लढायची आहे तोपर्यंत त्यांनी बांधणी सुरुवात केली होती. मी त्यांना असं म्हणालो होतं की तुम्ही अपक्ष लढा आणि अपक्ष लढत असताना तुम्ही सगळे आखाडे जे आहेत त्या सगळ्या आखाड्यांशी तुम्ही बोला, त्यांचं असणारं संघटन करा आणि आखाडा तुमचा असणारा बेस करा. तुम्ही जर अपक्ष लढलात तिथे तर मी तुमच्या प्रचाराला येईन हा माझा शब्द होता. त्याला जोडून प्रश्न असा की त्यांनी अपक्ष लढले नाही तर त्यांनी असणारा आपलं स्वतःचा असणारा पायावरती दगड पाडला आणि शिवसेनेबरोबर गेले की ज्यांचं सांगली जिल्ह्यामध्ये काहीच नाही. सांगलीमध्ये मी तुम्हाला तेच म्हणालो ना, अनेक ठिकाणचे मी उमेदवार दाखवू शकतो. म्हणजे क्लिअरिंग एक्झाम्पल जर बघायचं असेल तर कल्याण मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे सेनेचा जे उमेदवार आहेत ते उमेदवार एवढे वीक आहेत की जे एकनाथ शिंदेंच्या मुलाबरोबर फाईटला उतरवलेला आहे. कल्याणकरच मला सांगतात आहेत की ही फाईट अनइक्वल फाईट आहे असं परिस्थिती आहे. आता त्याचं एक्सप्लॉयटेशन कसं करायचं हे आम्ही असं बसून त्या ठिकाणी ठरवतो. तुमचा नेम पाठिंबा दिला. 4 तारखेला आपण बोललेलं अधिक बरं असं मी त्या ठिकाणी मानतो. त्याला उमेदवारांचा बॅकग्राऊंड आणि उमेदवारांचं आपण असं जर पाहिलं तर इथे असताना 46,000 रिटायर्ड सोल्जर्स आहेत. आता एखादी एक गाव जरी त्याचं सांभाळायचं म्हटलं आणि प्रत्येकाने असं 10 म्हणजे त्या गावातून असं 46,000 10 मतं सुद्धा घ्यायचं ठरवलं तरी माझ्या अंदाजानं आपण हिशेब केलेला बरा असं माझं म्हणणं आहे. आणि आज नाही म्हटलं तरी आर्मीमॅनला अजून समाजामध्ये रिस्पेक्ट आहे आणि हे सगळं बघता म्हणूनच मी म्हणालो की पंतप्रधानाने त्याची दखल घेतलेली आहे. या अर्थ आम्ही असं उमेदवाराने त्याचं जे कामकाज ज्या पद्धतीने सुरुवात केलं आहे त्याचा BJPला कुठेतरी धसका बसलाय असा मी त्या ठिकाणी मानतो. मी का पंतप्रधान होऊ नये असं का तुम्ही मला कोणाला पाठिंबा द्या का? मी का पंतप्रधान होऊ नये? मी पंतप्रधान का होऊ नये? तुम्ही मात्र स्टेटमेंट असंही केले मध्ये की काँग्रेस बरोबर विधानसभेला जाण्याची तयारी सुरू करा. हा माझी ज्या तऱ्हेनं आम्हाला जे काँग्रेसच्या खालच्या कार्यकर्त्यांचा जो पाठिंबा मिळत चाललेला आहे आणि त्यांचं जे आहे त्या बॅकग्राऊंडवरती मी असं विधान केलं की लोकसभेमध्ये उद्धव सेना आणि NCP यांनी काँग्रेसचा सँडविच करून टाकलेला आहे आणि सँडविच केल्यामुळे काँग्रेसवाले पूर्णपणे नाराज आहेत. लोकसभेमध्ये हे नाराज काँग्रेसवाले आमच्याबरोबर खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी काम करतात आहेत, सायलेंट काम करतात. त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतोय की सँडविच झालेला काँग्रेस जर त्यांची तयारी असेल तर आम्ही विधानसभेमध्ये त्यांच्याबरोबर बसायला तयार आहोत. काल परवा 4 तारखेपर्यंत आपण थांबलेलं अधिक बरं आहे. आज असं TVच जे काही येते त्या याच्यामध्ये ॲटलिस्ट 2 जागा मी येणार असं ते ॲडमिट करायला लागलेले. त्याच्यामुळे मागच्यापेक्षा जास्ती मतं असतील असं गृहीत धरायला हरकत नाही. शूरवीरांचा जिल्हा म्हणून सातारा म्हणून मेजर सुधीर सावंत जे आहेत यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले की आम्हाला सोडलं उभं करायचं. साताऱ्यातून आम्ही असं उभं करतो उमेदवारी कोणीच आम्हाला द्यायला म्हटलं
वी आर व्हेरी, आम्ही म्हटलं कधी ही चेंज आणि नवा काहीतरी होणार असेल तर त्याच्याबरोबर आम्ही आहोत. तर आम्ही त्यांना ताबडतोब होय म्हणालो आणि कदमांची असणारी उमेदवारी तिथून जाहीर झाली. हा पण पक्षामध्ये असणारे तुमचे जिल्हाध्यक्ष किंवा बाकीच्यांचा विचार तर हो, करायला त्यांच्यातला असं आहे ना, प्रश्न असा आहे की ते त्याच्यापैकी कोणीही लोकसभेचे इच्छुक कोणी लढलं नाही तर आम्ही लढायला तयार आहोत अशी परिस्थिती होती. सर मध्यंतर पण तुमचं त्याच्यामध्ये असणारं एक जे आहे, ज्या पद्धतीने असणारा आर्मीमध्ये चाललेला आहे, आम्हाला बोलता येत नाही ॲज अ सिव्हिलियन त्या सगळ्या याच्यामध्ये, परंतु कारगिलच्या युद्धामधलं एक डेटा अजून बाहेर पडलेला नाही. 500 सोल्जर्स आणि त्याच्यामध्ये असणारे अनेक ऑफिसर्स शहीद झाले. त्या शहीद झालेल्या ह्याच्यामध्ये त्यांना गोळ्या कुठे लागल्या हा एक महत्त्वाचा भाग असतो आर्मीच्या याच्यामध्ये. त्याच्यावरती भाष्य करू इच्छित नाही, परंतु जे काही घडतंय आर्मीमध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाल्या पाहिजे. ब्रिटिशांच्या काळामधला सोल्जर हा सोल्जरच होता आणि ती वागणूक आता हळूहळू इंडियन आर्मीमध्ये मिळत नाही असं मला त्या ठिकाणी दिसतंय. आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हटलं की हे जे रॉट आर्मीमध्ये यायला लागलंय त्याच्यावरती असणारं भाष्य एक चांगला आर्मीमधलाच माणूस त्या ठिकाणी करू शकतो आणि त्याच हेतूने आम्ही असणारं ही उमेदवारी पक्षाने स्वीकारलेली आहे. मी लोकांना विनंती करणार आहे की राजे महाराजे यांचा काळ संपला, त्यांना सामान्य म्हणून आता सामान्य माणूस म्हणून जगायला त्यांनी शिकलं पाहिजे. एका घराण्याशी त्यांचा असणारा संबंध आहे, त्याच्यामुळे मान आणि पान तो त्या घराण्याशी राहीलच. मी जसं कोल्हापूरला पाठिंबा देत असताना म्हणालो की शाहू महाराज हे नेहमीच आम्हाला आता आदर्श राहतील, त्यांचे वंशजही आम्हाला असणारं त्या ठिकाणी आदर्श नेहमीच राहतील. त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांचा आदर सत्कार हा आम्ही असं करतच राहणार. याचं कारण की त्यांनी एक नवीन प्रणाली महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुरुवात केलेली आहे. पण याचा अर्थ तिथे असणारा नाही की त्यांना असणारं आम्ही बांधिलकी झालेलं आहे त्याची. तेव्हा नवा काहीतरी मार्ग तिथे येणार असेल आणि तो येत असेल तर त्यालाही आपण असं स्वीकारलं पाहिजे होतं. आणि माझ्या अंदाजानं इतर पक्षाने जसं अमेरिकेमध्ये आहे की अधिकाधिक प्रेसिडेंट जे होतात, डोनाल्ड ट्रम्प सोडलं तर उरलेल्या सगळ्यांची बॅकग्राऊंड ही असणारं मिलिटरी बॅकग्राऊंड आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. त्याच्यामुळे असणारं याही मतदारसंघात माझ्या अंदाजानं पहिल्यांदा असणारं एक मिलिटरी बॅकग्राऊंडचे असणारं कॅन्डिडेट आहे. त्याला लोकांनी स्वीकारावं असं माझं म्हणणं आहे. राजा महाराजांचा आपण आदर करत राहू, त्यांना मान सन्मान आपण देत राहू, त्याच्यामध्ये आपण त्यांना देत राहू त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे लोकांनी त्या ह्याच्यामध्ये न पडता मिलिटरी बॅकग्राऊंडच्या असणाऱ्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा असं माझं म्हणणं आहे. तोंडात काही घालू नका. ते असणारे एक्सक्लुझिव्ह राजकारण करतात. काँग्रेसवाल्यांनी ज्याला आपल्याला म्हणता येईल की मुस्लिम लीगचा अजेंडा देश तोडण्याचं असणारं कामकाज केलेलं आहे. इंडिकेशन त्याचं असं आहे की इथला असणारा मुसलमान पुन्हा फाळणी मागणार आहे. नरेंद्र मोदीला उत्तर देण्यासाठी आम्ही असणारा मुंबईसारख्या शहरामध्ये 3 मुस्लिम उमेदवार उतरून मोकळा झालेला. कोल्हापूरच्या बावनकुळे